ईशानीचा बॉयफ्रेंड मंगेश तिथेच उभा असतो आणि त्याच्याबरोबर काव्य आणि ईशानी बोलत उभ्या असतात. मग काव्या दिदी, सगळं मस्त ना? हो मंगेश, तू सांग. मी तर एकदम फर्स्ट क्लास. मला काय होणार आहे बरं? मी काही टेन्शन वेन्शन घेत नसतो. मी तर दुसऱ्याला टेन्शन देतो. ते तर माहितीच आहे मला, आणि म्हणूनच माझ्या छोट्या बहिणीला पण एवढं टेन्शन येतं तुझं. अरे जरा प्रेमाने राहत जा ना तिच्याबरोबर. ती बिचारी तुझ्यावर किती प्रेम करते. अगं सॉरी ना इशू. काय तू पण, तुझा हा मंग्या तुझ्यावर लईच प्रेम करतो बघ. आणि तू कशाला एवढं टेन्शन घेतेस बरं? चल चल, उगच आता जास्तीची नाटकी नको करूस. मला सगळं माहिती आहे की तू माझ्यावर किती प्रेम करतोस ते, आणि म्हणूनच दर 2 दिवसाला तू मला त्रास देत असतोस. अगं काय इशू तू पण, आता मी तुझ्यासमोर कान पकडू का? काय उठाबशा काढू? तू जे बोलशील ते करेल बघ मी. बोल पटकन. अरे जाऊ दे रे, काही नको करूस तू. तेवढ्यात काव्याचे लक्ष दरवाजावर जाते. अरे बापरे, तिकडे बघ ईशानी. आई आणि रितू इकडेच येत आहेत. काय? अय्ला, चल इशू, मी निघतो आता. लव यू हा. तुझी काळजी घे. हो मंग्या, तू पण तुझी काळजी घे. लव यू टू. मग मंगेश आता तिकडून निघून जातो आणि त्यानंतर चंदा आणि रितू तिथे पोहोचतात. हे सगळं काय आहे रितू? एवढी रात्र झालीये आणि या दोघी बाहेर आहेत, म्हणूनच तू मला इथे आणलीयस ना? अहो नाही आई, गोष्ट वेगळीच आहे ती. अहो मी माझ्या रूमच्या खिडकीतून पाहिलं यांना, तर या दोघी मंगेश बरोबर बोलत होत्या आणि तो आपल्या गल्लीत त्याच्या बाईकवर आला होता. काय? हे तुम्ही काय बोलताय वहिनी? मला इथे भेटायला कोणीच नव्हतं आलं. आम्ही दोघी तर इथं फक्त चालायला आलो होतो बाहेर. काव्यादी, तूच सांग आता यांना. हो रितू. अगं तू खोटं का बोलतीयस? खोटं मी नाही बोलते, तर तुम्ही दोघी बोलत आहात. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. हे बघा आई, मी बोलले होते ना तुम्हाला, त्या दिवशी पण मला ईशानीच्या रूममधून लव्ह लेटर मिळालं होतं, ज्यावर तिच्या बॉयफ्रेंडचं नाव पण लिहिलं होतं, आणि ती त्या मंगेशला मंग्या म्हणून बोलवते. त्या दिवशी पण ही खोटं बोलली, आणि आज पण या दोघी मलाच खोटं ठरवतायत. बास करा वहिनी. अहो त्या दिवशी तर मी एकटीच होती, पण आज माझ्याबरोबर काव्या दिदी आहे. आणि काव्या दिदी खोटं का बोलेल बरं? कारण काव्या दिदी तुझी बहीण आहे आणि तुला त्या या सगळ्यामध्ये मदत करून खूप चुकीचं करत आहेत. अगं तो मुलगा तर दिसायलाच किती मवाली दिसतो. आई, मी निहाळची शपथ घेते. तुम्हाला पाहिजे तर मी माझ्या आईची पण शपथ घेईल, पण काव्या दिदी आणि ईशानी खोटं बोलत आहेत. अगं बास कर रितू, खूप झाली तुझी नाटकी. तू फक्त या दोघींना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतीयस, पण खोटारडी तर तूच आहेस. आणि त्यात तू माझ्या मुलाची आणि तुझ्या आईची खोटी शपथ पण घेतीयस. अगं कशाला त्यांना नुकसान करण्याचा प्रयत्न करतीयस? अगं एखाद्या वेळेस मी या ईशानीवरती विश्वास ठेवायच्या आधी 100 वेळा विचार करेल, पण काव्यावर मला पूर्ण विश्वास आहे की ती असं चुकीचं काहीच नाही करणार. अहो पण आई, बोलले ना मी एकदा. बास, खूप झालं आता तुझं. आणि यापुढे तू जर माझ्या मुलींबद्दल असं काही पण बोललीस किंवा त्यांच्याबद्दल मला भडकवण्याचा प्रयत्न जरी केलास, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. आधीच माझ्या झोपेचं खोबरं करून ठेवली आहेस तू, बिंडक कुठली. चल आता घरात. रितूला आता खूपच राग येतो आणि ती या सगळ्या गोष्टी जाऊन निहारला सांगते. अरे या रितू, का डोक्याचं दही करतीयस तू? एकतर दिवसभर एखाद्या मशीनप्रमाणे बाहेर काम करा, आणि आता रात्रीचं झोपायचं म्हटलं तर त्यात तू माझं डोकं खात बसलीयस. उगच त्या बिचारे ईशानीवरती तू का शक करतीयस? गपचूप झोपून घे आणि दुसऱ्याला पण सुखाने झोपू दे. गुड नाईट. अरे पण निहार, कुणाला माझ्यावरती विश्वासच नाहीये. जाऊ दे, मला काय करायचे. जो पण कोणी चुकीचं वागेल तो त्याची कर्माची फळं नक्कीच भोगेल. आजपर्यंत तर मी त्या ईशानीचा चांगलाच विचार करत होते, पण ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. जाऊ दे,
मी तर आता या सगळ्याकडे लक्षच नाही देणार. रितू तिच्या दोन्ही नंदांमुळे खूपच वैतागून जाते, कारण त्या दोघी पण दिवसभर फक्त आरामच करत असतात. पुढे एके दिवशी, चला आज तर मला काहीच टेन्शन नाहीये, कारण काव्या दिदीने सगळ्यांसाठी नूडल्स बनवले होते. पण जेवण झाल्यावर जेव्हा रितू स्वयंपाकघरात जाते त्यावेळी, अरे देवा, हे माझं स्वयंपाकघर आहे. हे काय हाल करून ठेवलाय याचा. काव्या दिदीने तर पूर्ण स्वयंपाकघराची वाटच लावून ठेवलीये. किती पसारा करून ठेवलाय. शी, मी तर आज आराम करायचा विचार करत होते, पण यांनी तर माझं काम अजूनच वाढवून ठेवलं. रितूला आता पूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करावं लागतं. आणि मग रात्री, अगं रितू, उद्या मला सुट्टी आहे, त्यामुळे मी उद्या सकाळी उशिरानेच उठेल. चल ना, आपण दोघे बाहेर जाऊन मस्त फिरून येऊ. नाही निहार, मला आता कुठेच नाही जायचं, कारण मी खूपच दमलीये आणि हे सगळे त्या काव्या दीदीमुळे झाले. गो, काय पण काय बोलतीयस तू हे? काव्या दीदीने काय केलं बरं? उलट तिने तर तुझं 2 तासाची मेहनत वाचवली, कारण आज तिनेच नूडल्स बनवले ना. अरे नूडल्स बनवायला पण कोण 2 तास लावतं का? बनवले ते बनवले, पण वरून पूर्ण स्वयंपाकघर घाण करून ठेवलं. साफ करायची काही पद्धत पण नाहीये त्यांना. आणि मी आता जर यावर काही बोलले तर आई यावर परत मलाच ऐकवतील. जाऊ दे ना रितू, आता ती रोज रोज तर नाही येत ना आपल्या घरी, कधीतरीच येते. त्यामुळे तू एवढा तिचा विचार नको करूस. तू तर गप्पच बस निहार. तुला तर तुझ्या फक्त बहिणीच दिसतात. बायकोची काही पडलीच नाहीये तुला. अगं असं काही नाहीये रितू, प्लीज समजून घे मला. जाऊ दे, तू काही बोलूच नकोस माझ्याशी. एवढं बोलून रितू झोपून जाते. मग दुसऱ्या दिवशी, ज्यावेळी काव्या तिची मोठी बहीण अपूर्वा आणि तिच्या मुलाबरोबर बोलत असते त्यावेळी, अरे वा क्रिश बेटा, ही ड्रॉइंग तर तू खूपच सुंदर बनवली आहेस. पण असंच अभ्यासात पण लक्ष देत जा, कारण ते पण तेवढंच महत्वाचं आहे ना. हो मावशी. चल, मी चाललो आता. बाय. माझा कार्टूनचा शो सुरू होईल आता. अच्छा बाबा, ठीक आहे. बाय. मग काव्या, तिकडे सगळे ठीक आहे ना? हो अपूर्वा दीदी. ईशानी तर कॉलेजला गेलीये, आई मंदिरात गेलीये आणि निहार ऑफिसला गेलाय आणि रितू बहुतेक टेरेसवरती पापड वाळत घालतीये. अच्छा, पण तू आता तुझ्या माहेरी गेलीयेस तर मस्त आरामात राहा. मग नंतर सासरी आल्यावरती आहेस ना, सगळी कामं तुलाच करायची आहेत. हो दीदी, हे तू अगदी बरोबर बोललीस. पण ईशानी आणि मी तुला खूपच मिस करतोय ग. तू पण इथे असायला हवी होतीस. मग आपण तिघी मिळून किती चांगला वेळ घालवला असता. हो ना यार, पण आता काय करणार, क्रिशची शाळा पण आहे ना, नाहीतर मी पण तिकडे येऊन गेले असते. हो ना दीदी, ते तर आहेच. मग आपली नवीन वहिनी काय म्हणते? ठीकच आहे. आता मी तिच्याबद्दल तुला काय सांगू? का बरं, असं का बोलतीयस तू? जाऊ दे, ते सगळे मी तुला भेटल्यावर सांगेल. बर, चालेल. दोघी बहिणींमधील हे बोलणं रितू गपचूप ऐकते. मला तर वाटलं होतं की फक्त ही ईशानीच नालायक आहे, पण माझ्या या दोन्ही नंदा पण काही कमी नाहीयेत. एकापेक्षा एक नालायक आहेत. समोरून किती गोड बोलतात आणि मागून तर यांचं काही वेगळंच चालू आहे. बावळट कुठल्या. पुढे एके दिवशी दुपारी रितू कोणालाही न सांगता सोनाक्षीला भेटायला बाहेर कॅफेला निघून जाते. अगं काय बोलतीयस तू? तू घरामध्ये कुणालाच सांगून नाही आलीस? नाही वहिनी, अहो माझ्या दोन्ही नंदांनी माझ्या डोक्याला ताण करून ठेवलाय आणि त्यात ती माझी नालायक सासू. आईबाबांनी माझ्याबरोबर खूपच वाईट केले, जे माझं या घरामध्ये लग्न लावून दिलं. अगं सुरुवातीपासूनच मला तुझी सासू काही ठीक नाही वाटली बघ. आणि तो निहार पण त्याच्या आईचीच बाजू घेत असणार. जो मी विचार करत होते तेच झालं बघ. जर तुझी परवानगी असेल तर मी घरच्यांबरोबर याबद्दल काही बोलू का? अहो नको वहिनी, जर आई बाबा आणि कपिल दादाला याबद्दल काही पण समजलं तर त्या तिघांना पण टेन्शन येईल. त्यामुळे तुम्ही त्यांना काहीच नका सांगू. अगं पण रितू, तुला किती त्रास होतोय?
मग ही गोष्ट त्यांना समजायलाच हवी ना. हो, मान्य आहे वहिनी की आज मला त्रास होतोय, पण मी काही हताश नाही झालेली. मला माहिती आहे की माझे सासरची लोक खूपच नालायक आहेत, पण मला अजून पण विश्वास आहे की ही लोक एक ना एक दिवस नक्की सुधारतील. आणि आत्ताच तर माझे लग्न झाले ना, पुढे बघू अजून काही फरक पडतो का यांच्यामध्ये. हे बघ रितू, तुला जे पाहिजे ते कर, पण स्वतःला आनंदी ठेवायचं विसरू नकोस. आणि ज्या ठिकाणी तुला आनंद नाही भेटत अशा ठिकाणी राहून काहीच फायदा नाहीये. हो वहिनी, समजतंय मला. आणि राहिला माझा विषय, तर तुला काही पण त्रास होऊ दे, तू मला कधी पण फोन कर. मी नेहमी आहे तुझ्या पाठीशी. हो ना वहिनी, एक तुम्हीच तर आहात माझी फायर ब्रिगेड, जे तुमच्याकडेच येऊन माझ्या डोक्याला शांतता मिळते. अहो, एकीकडे आपण दोघे आहोत जे एकमेकांवरती एवढं प्रेम करतो, आणि दुसरीकडे माझ्या त्या नंदा आहेत ज्या इतक्या नालायक आहेत की काही विचारायलाच नको. अगं जाऊ दे आता ते सगळं. चल, आता आपण दोघी काहीतरी खाऊन पिऊन घेऊ. आणि हो, इथून आता आपण डायरेक्ट बाजारात जाऊ. तिथे एक मस्त सेल लागलाय, आणि जर आपल्याला काही चांगलं मिळालं तर मस्त शॉपिंग करू आपण. हो वहिनी, चालेल. रितू सोनाक्षी बरोबर खूपच चांगला वेळ घालवते, ज्यामुळे ती खूपच आनंदी होते. परंतु घरी आल्यानंतर, काय ग रितू, अशी न सांगता तू कुठे गेली होतीस? कुठे गेली होती म्हणजे? आता प्रत्येक गोष्ट करायच्या आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल का? रितू, जरा नीट बोलायशी. मी अगदी नीटच बोलतीये दीदी. आता काय मला प्रत्येक वेळेला बाहेर जायच्या आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल का? काय बोलता तुम्ही पण? आणि असं तर नाहीये ना की मी घरचं कोणतं काम अर्धवट सोडून गेले होते. सगळी कामं आवरूनच गेली होती ना मी बाहेर. बघतीयस ना काव्या, कसं कात्रीसारखे हिचं तोंड चालायला लागले. निर्लज्ज कुठली. तुम्हा लोकांशी बोलण्यात तर काहीच अर्थ नाहीये. चाललीये मी फ्रेश व्हायला. एवढं बोलून रितू आता तिच्या रूममध्ये निघून जाते. अगं हे काय आहे आई, हिला आत्ताच ताब्यात ठेव, नाहीतर पुढे जाऊन ती तुझ्या डोक्याला स्थान देईल. मला हिचे लक्षण काही बरोबर नाही वाटते. तेच तर, मी पण काय काय विचार केला होता की अपूर्वा दिदी आणि काव्या दिदी तर त्यांच्या त्यांच्या सासरी निघून गेलेत, आणि जेव्हा माझी वहिनी येईल त्यावेळी आम्ही दोघी एकदम बहिणीसारखं राहू. पण इथे तर माझी वहिनीच माझ्याबद्दल माझ्या आईला भडकवत असते. आणि अशा बिंडोक मुलीला तू कसं पसंत केलीस काय माहिती आई. आता जे झालं तेच झालं, पण आता बघा की मी हिला अशा प्रकारे ताब्यात ठेवेल की काही पण करायच्या आधी ती 100 वेळा विचार करेल, आणि मला विचारल्याशिवाय ती कोणतंच काम नाही करू शकणार. खूप झालं आता हिचं. हो आई, अगदी असंच कर तू, आणि तेव्हाच जाऊन तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. काव्य आणि ईशानी दोघी जणी मिळून चंदाला आता रितूबद्दल भडकवायला लागतात, आणि त्या कारणामुळे चंदा आता रितूवर खूपच चिडचिड करायला लागते. असंच एके दिवशी ज्यावेळी रितू बाजारातून घरी येत असते त्यावेळी ती मंगेशला एका दुसऱ्या मुलीबरोबर पार्कमध्ये बघते. बाप रे, हा तर मंगेश आहे, ईशानीचा बॉयफ्रेंड. पण हा इथे कपल पार्कमध्ये एका दुसऱ्या मुलीला फूल देतोय. याचा अर्थ हा मंगेश ईशानीला फसवत आहे. याच्या आधी की अजून काही गडबड होईल. मला या मुलामध्ये तर पहिल्यापासूनच गडबडच वाटत होती. पण मी तर हा विचार केला होता की मी या विषयामध्ये आता नाही पडणार. पण ईशानीला ही गोष्ट सांगणं तर तेवढंच गरजेचं आहे. एक काम करते, या दोघांचा फोटो घेऊन ईशानीला पाठवते, मग तेव्हाच तिला माझ्यावर विश्वास बसेल. मग रितू आता तिच्या बॅगेतून फोन काढते. अरे देवा, हा फोन पण आत्ताच बंद पडायचा होता का? जाऊ दे, मी आता घरी जाऊनच ईशानीला सगळे सांगून देते. मग रितू आता पटकन घरी जाते. अहो आई, ईशानी कुठे आहे? ईशानी आणि काव्या दोघी पण टेरेसवर आहेत, फोटोशूट करतायत त्या. ठीक आहे आई. मग रितू आता टेरेसवर निघून जाते. अगं ईशानी, तुम्ही दोघी इथे फोटोशूट करताय, आणि तिकडे तुझा बॉयफ्रेंड मंगेश, जो कपल पार्कमध्ये एका वेगळ्या मुलीसोबत मजा मारतोय. अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले.
तो त्या मुलीला फूल देत होता. काय? रितूचं बोलणं ऐकून ईशानी आता तिथून निघून जाते. अगं ईशानी थांब, कुठे चालली आहेस तू? पाहिले ना दीदी, त्या रात्री तर तुम्ही दोघींनी पण मला खोटं ठरवलं, पण आज पाहिलं ना, मंगेशचं नाव ऐकून ही ईशानी कशी पळाली. पाहिले ना तुम्ही? अगं गप्प बस तू. मग आता काव्या पण तिथून निघून जाते आणि ती ईशानीच्या मागे मागे जाते. माझं तर काम होतं की ईशानीला सावध करायचं, आणि मला पूर्ण विश्वास आहे की मंगेशचं हे रूप पाहून ती त्याच्याबरोबर कोणतंच नातं नाही ठेवणार आणि यापुढे ती एकटीच राहील, कारण तो मुलगा खूपच नालायक आहे. मग ईशानी आता कपल पार्कमध्ये जाते आणि मंगेशला एका दुसऱ्या मुलीसोबत पाहून तिला खूपच राग येतो. ईशू, तू इथं? नालायक निर्लज्ज कुठला, तू मला फसवलंयस मंग्या, सत्यानाश होईल तुझा. एवढं बोलून ईशानी मंगेशला एक जोरात कानाखाली मारते. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.